नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुधीर कुमार. ठीक आहे, मी सुधीर कुमार. गणिताच्या या सिरीजमध्ये मी तुमचं स्वागत करतोय. बेटा, पोलीस भरतीची आपण तयारी करतोय, तर तयारी करते वेळी गणित हा विषय फार महत्त्वाचा आहे. तर जर आपल्याला गणितामध्ये परफेक्ट बनायचं आहे तर आपल्याला काही गोष्टी काही करायला लागेल. तुम्हाला 1 ते 30 पर्यंत वर्ग माहिती असणं आवश्यक आहे. 1 ते 30 पर्यंत पाढे माहिती आवश्यक नाही. पाढे नाही राहिले तरी चालेल, पण वर्ग माहिती असणे आवश्यक आहे. 1 ते 25 पर्यंत पाढे राहिले तरी चालतंय. ठीक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे असं की मी जे तुम्हाला शिकविलं आहे, फक्त संख्या टॉपिक सोडून जे राहिलं ते फॉर्म्युला. संख्या आहे फॉर्म्युला बेस्ड आहे, पण मी जे शिकविलं तुम्हाला टेक्निक्सने शिकविलं. फॉर्म्युलामधला संख्या हा टॉपिक असा आहे की जेणेकरून आपल्याला त्यांनी फक्त फॉर्म्युलाने सोडवता येईल. दुसरी गोष्ट, आपल्याला संख्याबद्दल ज्ञान असणं गरजेचं आहे. संख्या कोणत्या असतात, नैसर्गिक संख्या कोणत्या, पूर्ण संख्या कोणत्या, पूर्णांक संख्या कोणत्या, विषम संख्या कोणत्या, समसंख्या कोणत्या, या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असणं गरजेचं पाहिजे. ठीक आहे. तर आपण जाऊया पहिल्या संख्या, आपल्या गणिताच्या पहिल्या विषयाकडे, पहिल्या टॉपिककडे. त्याचं नाव आहे संख्या. गणित हा विदाऊट संख्येशिवाय आहे नाही, तर आपल्याला संख्येचं ज्ञान असणं फार गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिले जाऊया नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? ह्या कोणी निर्माण केल्या? निसर्गाने निर्माण केल्या. निसर्ग. ठीक आहे. म्हणजे काउंटेबिलिटी. जर सपोज म्हटलं एक नैसर्गिक संख्या म्हणजे, ठीक आहे, आता कोणती 1 2 3 4 5, कोणाच्या तोंडून मी असं ऐकलं, सर 0 1 2 3 4 5 नाही. शून्य कधी नैसर्गिक संख्येमध्ये शून्य कधी येत नाही. नैसर्गिक संख्येमध्ये शून्य येतो का? नाही येणारच नाही. कुठून सुरुवात होते नैसर्गिक संख्येची? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सुरू झालं. अनंत. त्याला काही अंत नाही. नैसर्गिक संख्येचा काही अंत आहे का? नाही. सुरुवात तर होते. सुरुवात कुठून झाली? 1 पासून. तर अंत कुठपर्यंत होणार आहे? काही माहीतच नाही. ठीक आहे. जर म्हटलं याच्यामध्ये अजून एक वस्तू आहे, याचा उपयोग कुठे होतो बेटा? वस्तू मोजायसाठी. वस्तू कशासाठी होतो? वस्तू मोजायसाठी. सपोज मी म्हटले का रूममध्ये 15 वस्तू आहे. किती वस्तू आहे? 15 वस्तू आहे. तर म्हटलं किती आहे? मोजायचं आपल्याला. तर कसं मोजू? आपण काही नावं यांनी मोजू? आपण काउंट करू ना बेटा. मोजू नाही. 1 नंबर देऊ, 2 नंबर देऊ, 3 नंबर देऊ, 4 नंबर देऊ, 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबर असं देऊ ना. तर याला मोज वस्तू पण म्हणतात. काय म्हणतात? मोज वस्तू. मोजायसाठी आहे ना. मोजासाठी पण यूज केलेला मोज वस्तू पण म्हणतात. काय म्हणतात? मोज वस्तू. ठीक आहे. आता म्हटलं की सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? 1 राहणार आहे बेटा. कोणती राहणार आहे? लिहिलं आहे का मी? हो. सर्वात लहान संख्या कोणती? ही 1 राहणार आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? 1 राहील आहे. क्लिअर आहे. जर मला म्हटलं असतं बेटा मोठी संख्या सांगा, तर मी सांगेल की मोठी सांगताच येत नाही, कारण की काय? हा अनंत आहे. क्या? अनंत. त्याला काही अंत आहे का? नाही, अनंत नाही. म्हणून नैसर्गिक संख्या, मोठी नैसर्गिक संख्या सांगता येणार आहे का? नाही सांगता येणार आहे. क्लिअर आहे. सांगता येणार नाही. ठीक आहे. पूर्णांक संख्या सेकंडवाला. पहिला झाला, दुसरा. पूर्णांक संख्या. पूर्णांक म्हणजे पूर्ण संख्या. कोणती संख्या? पूर्ण संख्या म्हणजे काय? पूर्ण संख्येची सुरुवात कुठून होते बेटा? 0 पासून होते. 0 1 2 3 4 5 6 7 8 है ना. याचा काही अंत आहे का? नाही. तर सगळ्यात लहान पूर्ण संख्या कोणती सांगू आपण? सगळ्यात लहान पूर्ण संख्या कोणती सांगू बेटा? 0 सांगू. कोणती सांगू? 0 सांगू. पूर्ण संख्या कोणती? 0 सांगू. आणि जर मोठी म्हटलं तर मोठी सांगता येते का? मोठी सांगता येत नाही. सरळ लिहिलं की सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येते का? नाही सांगता येत. सांगता येते का? नाही सांगता येत. कळतंय? नैसर्गिक संख्या झाला, पूर्ण संख्या झाला. आता बेटा पूर्णांक संख्या म्हणजे काय? मी तुम्हाला असं लिहून देण्यापेक्षा समजून सांगतो. एक स्केल काढतो मी. हे स्केल आहे, हा 0 आहे. 1 2 3 4 5 -1 -2 -3 आणि -4. बेटा धन आणि ऋण संख्येच्या संचाला, धन आणि ऋण संख्या व 0 म्हणजे धन संख्या आणि ऋण संख्या आणि 0 या पूर्ण संचाला आपण काय म्हणू? पूर्णांक संख्या म्हणू. काय म्हणू? पूर्णांक संख्या म्हणू. पूर्णांक संख्या म्हणू. ठीक आहे. 0 हा मध्यवर्ती पूर्णांक संख्या, म्हणजे 0 जो आहे हा मध्यवर्ती पूर्णांक संख्या. ठीक आहे. नंतर काय म्हणते? सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती? सर्वात मोठी. तर बेटा आपण जेव्हा स्केल इकडून सुरू होतो तर सर्वात मोठी काय असते बेटा? ही असते. ही काय असते? मोठी संख्या असते. ही कोणती असते? मोठी. कोणती? ऋण. आणि धनमध्ये आता, आणि जर म्हटलं की लहान याच्यामध्ये सगळ्यात लहान सांगा, तर इकडे काय सुरूच राहा. इकडे इन्फायनाइट आहे ना बेटा. इन्फायनाइट आहे. सांगता येणार आहे का आपल्याला? सांगता येणार नाही. सगळ्यात लहान सांगता येणार आहे का? नाही सांगता येणार आहे का? नाही सांगता येणार. सेम याच्यामध्ये सर्वात लहान धनात्मक पूर्णांक संख्या कोणती? धनात्मक म्हणजे कोणती? 1 धन आहे. 1 आहे धन. सर्वात लहान कोणती आहे? आणि जर मला म्हटलं की मोठी सांगा सर, तुम्ही मोठी सांगा, तर मी सांगू शकतो का? नाही, कारण की स्केल जेवढी लंबी राहील तेवढ्या संख्या वाढत राहणार आहे. स्केल जेवढी लंबी तेवढ्या संख्या वाढत राहणार आहेत. आपण मोठी सांगू शकतो का? मोठी पण नाही सांगू शकतो. याच्यामध्ये मोठी सांगू शकतो का? धनमध्ये नाही सांगू शकत. जसं याच्यामध्ये लहान सांगू शकत नाही, तसं धनामध्ये मोठी सांगू शकत नाही.
कळतंय का? कळतं का? नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या. मी तुम्हाला याच्या पूर्ण व्याख्यासहित एक्सप्लेनेशन देतो की संख्यामध्ये. आता आपण कोणतं शिकलो? नैसर्गिक शिकलो, पूर्णांक शिकलो, पूर्णांक शिकलो. त्याच्या समोर वळूया. ठीक आहे. ठीक आहे. आता बघूया समसंख्या आणि काय विषम संख्या. समसंख्या म्हणजे काय? तर समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणता पण एखादा अंक आला. काय म्हटलं? 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणता पण एखादा अंक आला तर त्या संख्येला काय म्हणू बेटा? समसंख्या म्हणू. काय म्हणून? सपोज मी म्हटलं की समसंख्या हे 22, 24, 26, 28 असं जर म्हटलं, किंवा 312 ही समसंख्या आहे का? हो. 324 हे समसंख्या आहे का? हो. 315 ही समसंख्या आहे का? नाही. म्हणजे 315 समसंख्या राहणार आहे का? नाही. कारण की शेवटी काय? 0, 2, 4, 6, 8 ज्यापैकी एखादा संख्या आला तर आपण त्याला म्हणू काय? समसंख्या. 315 समसंख्या राहणार नाही. कळतंय का? कळतंय? ठीक आहे. याच्यासमोर काय? समसंख्यामध्ये काय असते? 2 2च्या फरकाने येते. म्हणजे क्रमवारच्या समसंख्या असते. म्हणजे 2चा फरक असते बेटा. 2 मग 4 मग 6 2चा फरक आहे. इथे पण 2चा फरक आहे. फरक 2चा फरक आहे इथे दिलेला आहे. नंतर काय म्हणते? एखादी नैसर्गिक संख्या कोणती पण नैसर्गिक संख्या कोणती पण, जे 4, 5, 6, 7, 8 कोणती पण नैसर्गिक संख्या त्याची दुप्पट. सपोज मी म्हटलं की सर 3 आहे, 3च्या जर मी दुप्पट करतो, 3च्या दुप्पट किती होते? 6, तर ही काय म्हणजे समसंख्या बनते. कोणत्याही नैसर्गिक संख्येची जर आपण दुप्पट करत असेल, किती करत असेल? दुप्पट, म्हणजे 2 डबल करत असेल तर ती काय बनते बेटा? समसंख्या बनते. जर ते विषम राहो किंवा सम राहो कोणती पण त्याची नैसर्गिक संख्येमध्ये कोणती पण संख्या राहो, ती त्या संख्येची जर आपण दुप्पट करत असेल तर ती काय बनते बेटा? समसंख्या बनून जाते. ती कोणती बनते? समसंख्या बनते. क्लिअर आहे? ठीक आहे. आणि समसंख्येला फक्त 2नीच भाग जाणार आहे. समसंख्या जी असते 24, 26, 28, 30 जर आपण म्हटलं की सर याला 2नी भाग जाते का? तर आपण म्हणू नाही. याला 2नी भाग जातो का? नाही. ठीक आहे. कळतंय? हे पॉईंट आहे. हे काय पॉईंट आहे बेटा? हे पॉईंट आहे समसंख्येबद्दल. ठीक आहे. मग विषम संख्या म्हटलं. मी काय म्हटलं? विषम संख्या. हे बघायला कॉपी पण करायची तुम्हाला. विषम संख्या म्हटलं ज्या अंकांच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 असेल. काय म्हटलं मी? ज्या अंकाच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असेल तर त्याला काय म्हणू? विषम संख्या म्हणतात. काय म्हणतात? विषम संख्या म्हणतात. ज्या अंकाच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 असेल त्याला काय म्हणतात? विषम संख्या म्हणतात. नंतर काय म्हणते? विषम संख्येला 2नी भाग जात नाही. विषम संख्येला 2नी भाग जातो का? मी आता सांगितलं 15 जातो का? जात नाही. म्हणजे काय? ते विषम संख्येमध्ये उदाहरणं काय सांगू शकतो? 17, 19, 31, 21 है ना, 37, 35 असे सांगू शकतो उदाहरणं याच्यामध्ये. ठीक आहे. तर याचे उदाहरण काय राहिले बेटा? समसंख्येची 24, 512, 324. याच्यामध्ये काय राहिलं बेटा? 17, 329, 371. ह्या कोणत्या संख्या राहिल्या? विषम संख्या. कोणत्या? या विषम. ह्या कोणत्या? सम. कळताय? आपण कितवा? 5वा प्रकार शिकत आहे. हा 4था, हा कोणता? 5वा. ठीक आहे. याच्या समोर जाऊया आपण. प्रत्येक संख्यांचे बद्दल माहिती घेऊया. ठीक आहे. आता पाहूया 6व्या प्रकारचा त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या म्हणजे काय बेटा? 2 क्रमवार येणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या निमपटीस. 2 येणाऱ्या क्रमवार, ज्या 2 पण क्रमवार येणाऱ्या नैसर्गिक संख्या, 2 गुणाकार 3, 1 गुणाकार 2, 4 गुणाकार 5, 6 गुणाकार 7, ज्या पण संख्या नैसर्गिक संख्या त्यांच्या निमपटीस. निमपट म्हणजे काय? अर्धी. त्याच्याला काय म्हणतात? त्रिकोणी संख्या म्हणतात. काय म्हणतात? त्रिकोणी संख्या म्हणतात. ठीक आहे. त्रिकोणी संख्या ओळखायची कशी? त्याचे हे पण आम्ही सांगतो. मग आता 1 ते 100 मध्ये किती त्रिकोणी संख्या आहे? 13. सपोज मला असं म्हटलं, आता ओळखायची आहे मला त्रिकोणी संख्या कशी ओळखायची? जर मी म्हटलं की 3 आहे, 3च्या डबल किती? आता सपोज मला म्हटलं की सर 10 त्रिकोणी संख्या आहे का? 10. तर मी काय करेल? 10च्या डबल किती करेल? 20. 10च्या डबल काय करेल? 20 करेल. याचा जर गुणाकार क्रमवार येत असेल, 4 गुणाकारात 5 येते का? 20. हो. तर ही त्रिकोणी संख्या आपण काउंट करू. सपोज मला असं म्हटलं की 12 म्हटलं, तर मी 12ची डबल किती होते बेटा? 24. याचा गुणाकार येते का? 4 सख 24. क्रमवार येते का बेटा? क्रमवार 4 सख 24, 12 दुनी 24, अजून काय 8 त्रिक 24 येऊन लागला क्रमवार पाहिजे मला. काय पाहिजे? क्रमवार पाहिजे. क्रमवार येत असेल तर ते त्रिकोणी संख्या गणल्या जाईल. ठीक आहे. सगळ्यात जर असं म्हटलं की 1च्या डबल करतो मी 2 1 गुणाकारात 2 म्हणजे 2 येऊन राहिलं, तर ही त्रिकोणी संख्या आहे. ही त्रिकोणी संख्या आहे. कोणती? 1 त्रिकोणी संख्या आहे. तर सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती बेटा? हे लिहिलेलं नाही आम्ही. सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती आहे?
1 आहे. लहान कोणती आहे? त्रिकोणी संख्या. हे लिहिलं नाही आहे, 1 आहे. सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती बेटा? 1 आहे. सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1 आहे. कळतंय का? त्रिकोणी संख्या म्हणजे कशी ओळखायची? जी पण संख्या दिली असेल त्याचे डबल करायची आणि त्याचा जर गुणाकार क्रमवार येत असेल, काय म्हटलं मी? त्यांचा गुणाकार क्रमवार येत असेल तर ते काय त्रिकोणी संख्या ओळखल्या जाईल. क्लिअर आहे? चौरस संख्या. आता काय चौरस संख्या? हे चौरस संख्या. चौरस संख्या म्हणजे काय? चौरस संख्या म्हणजे काय होतं बेटा? ज्या चौरस संख्येला दुसरं नाव पण आहे, पूर्ण वर्ग संख्या. पूर्ण वर्ग म्हणजे काय? आता सपोज म्हटलं चौरस संख्या म्हणजे काय? पूर्ण वर्ग. तर 4, 16, 25, 36 या काय झालं? चौरस संख्या म्हणजे पूर्ण वर्ग संख्या. जर तुम्हाला हे म्हटलं जाईल की सर हे 5 आहे, हे 7 आहे, हे 9 आहे, 11 आहे, 11 आहे, 13 या पूर्ण वर्ग संख्या किंवा चौरस संख्या आहे का? तर मी सांगेल नाही, या सांगणार नाही. कारण की हे याचा हा कोणाचा वर्ग आहे का? नाही. हा पण नाही, हा पण नाही, हा पण नाही. तर आपण याला काय पूर्ण वर्ग संख्या म्हणून आहे किंवा चौरस संख्या म्हणून आहे. चौरस संख्येला दुसरं नाव कोणतं बेटा? पूर्ण वर्ग संख्या. कोणतं नाव आहे? पूर्ण वर्ग संख्या. कळत्या बेटा? चौरस संख्येला कोणतं नाव आहे? दुसरं पूर्ण वर्ग संख्या. ठीक आहे, समोर जाऊया आपण याच्या. ठीक आहे, आता बघूया मूळ संख्या. कोणता? मूळ. ठीक आहे, मूळ संख्या म्हणजे काय? मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो त्याला काय म्हणतात? मूळ संख्या. तर ज्या संख्येला त्या संख्येने भाग जातो म्हणजे काय बेटा? बघा बेटा, 1 ला 1 नी भाग जातो, 3 ला 3 नी भाग जातो, सॉरी 1 म्हणतो, 2 आहे, 3 आहे, 2 ला 2 नी भाग जातो, 2च्या व्यतिरिक्त संख्येने भाग जातो का? नाही जात. म्हणजे काय मूळ संख्या. 3 ला 3 नी भाग जातो, 3 ला 3च्या व्यतिरिक्त संख्येने भाग जातो का? नाही. 3 तेच. 5 ला त्या संख्येने भाग जातो का? हो जातो. त्याच्या दुसऱ्या संख्येने जातो का? नाही. जर म्हटलं सर 6 तर ही संख्या मूळ आहे का? तर मी म्हणेल नाही, ही मूळ संख्या नाही. याचं कारण आहे बेटा, याला 2 नी पण भाग जातो, 3 नी पण भाग जातो आणि 6 नी पण भाग जातो. तर याला मूळ संख्या म्हटल्या जाणार नाही. मूळ संख्या म्हणजे ती संख्या ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो त्याला म्हणते मूळ संख्या. याला काय म्हणतात? मूळ संख्या. कळतंय का? याला म्हणते मूळ संख्या. 2, 3, 5, 7, 11, 13, 19 नाही, 17, 19 इथून सुरू होते. तर 1 ते 100 पर्यंत टोटल किती संख्या बेटा? 1 ते 100 पर्यंत टोटल किती संख्या बेटा? 25 मूळ संख्या. किती संख्या आहे? मूळ संख्या 25 संख्या. मूळ संख्या म्हणजे काय? त्या संख्येला त्या संख्येने भाग जातो त्याला काय म्हणू आपण? मूळ संख्या. ठीक आहे, 1 ते 100 पर्यंत टोटल किती आहे? या 1 ते 100 पर्यंतची बेरीज जर विचारली तर आपण काय सांगू बेटा? 1060 म्हणजे 1060. काय सांगू? त्याची बेरीज सांगू. काय सांगू? 1060 त्याची काय सांगू? बेरीज सांगू. कळत्या? मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत मूळ संख्येची बेरीज किती सांगू? 1060 सांगू. नंतर काय? सर्वात लहान मूळ संख्या. बघा बेटा, ही समसंख्या तर म्हणतो पण याला मूळ पण संख्या म्हणते. काय म्हणते मूळ संख्या? कारण की याच्या व्यतिरिक्त या संख्येला दुसऱ्या संख्येने भागत जात नाही. याला आपण समसंख्या म्हणतो. तर याला मूळ पण संख्या, कारण की या संख्येला या संख्येने भाग जातो. ठीक आहे. नंतर काय म्हणते? या मूळ संख्याचा लसावी कधी पण काय राहतो? 1 राहतो. काय राहतो? 1 राहतो. या मूळ संख्यांचा लसावी काय राहतो? 1 राहिलं. किती राहिलं? 1 राहिलं. ठीक आहे. पुन्हा एकदा मूळ संख्यावर जे बोलले कोणते पण क्वेश्चन आहे विचारते तुम्हाला, यांची बेरीज किती? हा प्रश्न येतो. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्याची बेरीज किती? आपण सांगू 1060. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती? तर सांगू किती? 25 आहे. हे दोन मुद्दे महत्वाचे आहे. हे आणि हा. ठीक आहे. मग संयुक्त संख्या बेटा. आता संयुक्त संख्या म्हणजे काय? संयुक्त संख्या म्हणजे काय बेटा? मूळ संख्या 1 आणि 25. ह्या मूळ संख्या किती आहे बेटा? 25 आहे ना? 25. 1 व 25 सोडल्या 100 मधून तर उरले किती बेटा? 26 सोडल्या तर उरले किती बेटा? 74. तर या टोटल किती संख्या राहिल्या? याला काय म्हणू आपण? मूळ संख्या. म्हणजे नैसर्गिक संख्येमधून 1 व मूळ संख्या सोडून दिल्या तर ज्या उरलेल्या आहेत त्याला काय म्हणू? संयुक्त संख्या. मी फक्त इथं असं लिहून दिलंय, मी तुम्हाला समजून सांगून राहिलो. 1 व मूळ संख्या सोडून 1 म्हणजे 1. ठीक आहे. आणि उरल्या किती? मूळ संख्या किती आहे? 25. 1 आणि 25 किती? टोटल 26 होते. तर काय करू? 100 मधून 26 वजा करू तर उरते किती बेटा? 74. किती उरते? 74. ज्या उरणाऱ्या संख्या त्याला काय म्हणतात? संयुक्त संख्या. कोणत्या म्हणतात? संयुक्त संख्या. क्लिअर आहे? तर सरळ दिलेल्या नैसर्गिक संख्यामधून 1 व मूळ संख्या काढल्यास राहिलेल्या संख्येला काय म्हणू आपण? संयुक्त संख्या म्हणतात. काय म्हणतात? संयुक्त संख्या म्हणतात. क्लिअर आहे? त्याच्यानंतर काय म्हणते? 1 ते 100 पर्यंत एकूण किती संख्या? 74. मी सांगितलेलं 74. सांगितलं किती? 74 सांगितलं. सर्वात लहान कोणती आहे? सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती? 4 पासून सुरू झाला. 4 मग किती? 6 मग 9 8 9 असे सुरू झाल्या. ठीक आहे. कंटिन्युअस मध्ये 74 4 6 8 9 ज्याला ठीक आहे
ठीक आहे. तर याला काय म्हणू आपण, संयुक्त संख्या म्हणू. काय म्हणू, ठीक आहे, संयुक्त संख्या म्हणू. आणि एक ही संयुक्त संख्या नाही आहे. एक ही संयुक्त संख्या आहे का, नाही आहे, एक संयुक्त संख्या नाही आहे. तर आपण मूळ संख्या शिकल्या, संयुक्त संख्या शिकल्या, त्याच्या समोर जाऊया बेटा आता. ठीक आहे. मी तुम्हाला या प्रत्येक गोष्टी तुम्हाला मेंटेन करून देऊन राहिलो, या प्रत्येक गोष्टी तुम्हाला सांगून राहिलो. ठीक आहे. याचं कारण आहे की तुम्हाला जर तुम्ही जेव्हा घरी अभ्यास कराल, जेव्हा आपल्या नोट डाऊन कराल, तर तुमच्या जेव्हा सगळ्या गोष्टी लिहून राहिल्या तुमच्या कॉपीमध्ये. क्लिअर आहे, समजताय. तर आपण समोर जाऊ समोरच्या संख्येवर. बेटा समूळ संख्या, समूळ संख्या व जोडमूळ संख्या. आता समूळ संख्या पाहून घ्या. समूळ संख्या म्हणजे काय, ज्या दोन संख्यांमध्ये एक पण असामायिक अवयव नाही. आता ज्या दोन संख्यामध्ये एक पण असामायिक अवयव नाही. आता एक पण असामायिक अवयव नाही म्हणजे काय बेटा, हे सांगतो थोड्या वेळात. नसतो त्याला काय म्हणतात, सहमूळ संख्या. सहमूळ संख्या काय म्हणतो, ज्या दोन संख्यामध्ये एक पण सामायिक अवयव नाही. सपोज आता उदाहरण दिलं 3 आणि 10. काय 3 व 10, 3 व 10. जर या 3ला 3नी भाग चालला, पण या 3ला 10नी भाग, 3ला 10नी भाग चालला का, चालला का, नाही चालला. म्हणजे एक पण असामायिक अवयव का, नाही आहे, नसतो. त्याला काय म्हणतो, सहमूळ संख्या. 4 व 25ला, 4ला 4 व 25ला, 4ला 4नी भाग चालला, पण 4ला 25नी भाग चालला का, नाही. तर त्या काय, याला काय म्हणू, सहमूळ संख्या. काय करेल, सहमूळ संख्या. म्हणजे काय, ज्या दोन संख्येमध्ये एक पण असामायिक अवयव नसतो. जो सामायिक सारख्या संख्येने भाग चालला का, चालला का, नाही चालला. ठीक आहे. म्हणून ते करायला सहमूळ संख्या. ठीक आहे. जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे काय, जोडमूळ संख्या म्हणजे काय, दोन मूळ संख्यामधील काय, दोन मूळ संख्येमधील फरक हा 2चा असल्यास त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. तर दोन मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे कोणत्या, सपोज बेटा मी म्हटलं 3 आणि 5, याचा फरक 2 आहे, तर आपण काय म्हणू, याला काय म्हणू, जोडमूळ संख्या म्हणू. काय म्हणू, जोडमूळ संख्या. जर मी म्हटलं 5 आणि 7, याच्यामध्ये फरक आहे का 2चा, हो, तर याला पण आपण जोडमूळ संख्या म्हणू शकतो. किंवा व्यतिरिक्त जर या दोन संख्यांना जर एखादी संयुक्त संख्या जोडत असेल. संयुक्त संख्या म्हणजे कोणते बेटा, 4, 6. आता किती, सपोज इथं म्हटलं, आता तर काय, जर जोडत असेल, यात जोडत आहे, जोडून राहिली, याला पण जोडत आहे, जोडून राहिली, याला एक संयुक्त संख्या, ही संयुक्त संख्या, ही संयुक्त संख्या, ही संयुक्त संख्या जोडत असेल, तर त्याला काय म्हणू आपण, जोडमूळ संख्या. जोडमूळ म्हणजे काय, जोडण्या जाणारी. जोडमूळ म्हणजे काय, जोड म्हणजे शब्द दिलाय, जोड म्हणजे काय, जोडल्या जाणारी. तर 3 आणि 4ला, 3 आणि 5ला कोण जोडत आहे, 4 जोडत आहे. 5 आणि 7ला कोण जोडत आहे, 6 जोडत आहे. याला ह्या कोणत्या संख्या, संयुक्त संख्या. म्हणजे दोन मूळ संख्यांना एखादी संयुक्त संख्या जोडत असेल तरी आपण त्याला काय म्हणू, जोडमूळ संख्या. किंवा जोडमूळ संख्येमध्ये 2ची गॅप असेल तर त्याला काय समजू आपण, मूळ संख्येमध्ये 2ची गॅप असेल त्याला काय म्हणू आपण, जोडमूळ संख्या. कळतं याच्यामध्ये हा एक मुद्दा. ठीक आहे. याच्यामध्ये काय म्हणते, दोन मूळ संख्या दरम्यान एकच संयुक्त संख्या राहते. हे सांगितलेच आहे, दोन मूळ संख्येच्या दरम्यान एकच संयुक्त संख्या राहते. म्हणजे ही सरळ 4 आहे, ही 6 आहे. ठीक आहे. याच्यामध्ये टोटल जोडमूळ संख्यामध्ये 1 ते 100 पर्यंत किती जोड्या असते बेटा, 8 जोड्या असते. किती जोड्या असते, 8 जोड्या असते. आता जोडमूळ संख्यामध्ये हे सांगतो म्हटलं तर पुष्कळ राहिलं. 3 व 5 आहे, मीन्स किती आहे, 5 व किती आहे, 7 आहे. मग किती आहे, 11 व किती आहे, 13 आहे. अशा टोटल किती जोड्या आहे, 1 ते 100 पर्यंत 8 जोड्या. किती जोड्या आहे, टोटल 8 जोड्या. 1 ते 100 पर्यंत टोटल जोड्या किती आहे, 8 जोड्या. कळते. जोडमूळ संख्येवर काय विचारू शकते, फक्त व्याख्या बेटा, याच्यावर फक्त हा विचारू शकते, 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती. तर आपण किती सांगू बेटा, 8 सांगू. किती सांगू, 8 सांगू. कळतं. ठीक आहे. याच्या समोर जाऊया. ठीक आहे. परिमेय संख्या बेटा, याच्यामध्ये 3 प्रकार आहे परिमेय संख्येचे. एक साधी परिमेय संख्या, एक दशांश आणि एक कनिष्ठ आहे. ठीक आहे. साधी म्हणजे काय, ज्या संख्येच्या याच्यामध्ये छेदामध्ये 0 सोडून कोणती पण संख्या येत असेल, काय 0 सोडून, 0 नाही पाहिजे, 0 असेल तर ती कोणती साधी परिमेय संख्या. 3/4 असेल, -3/2/3 असेल, असं असेल, -3/2 असेल, 2/3 असेल, काही याच्यानंतर, किंवा 1/4 असेल, असं असेल, किंवा 5 असेल. जर अशा झाल्या तर त्याला काय म्हणू, साधी परिमेय संख्या. पण लक्षात ठेवा, जर याच्या जागी 0 आला
जर 0 आला तर 0 ही काय परिमेय संख्या मोजल्या जाणार नाही. ही परिमेय संख्या मोजल्या नाही का? नाही मोजल्या जाणार. ही मोजल्या जाणार नाही. याला परिमेय संख्या म्हणून आहे. 0 पाहिजेच नाही. आपली कंडिशन काय? 0 खाली पाहिजेच नाही. ठीक आहे, 0 पाहिजेच नाही. असंही राहिलं तरी चालते, पण खाली 0 नाही पाहिजे. खाली 0 नाही पाहिजे, त्याला परिमेय संख्या मोजल्या जाणार नाही किंवा समजल्या जाणार नाही. ठीक आहे. दशांशमध्ये काय बेटा? दशांशमध्ये रिपिटेशन 3 3 3 यालाही आपण परिमेय संख्या म्हणू. 0.311313 यालाही म्हणू. 0.14 याच्यावरती बार यालाही आपण परिमेय संख्या म्हणू. ठीक आहे. याला काय? दशांशमध्ये याला काय म्हणू आपण? 0.14 याला परिमेय संख्या म्हणू. दशांश परिमेय संख्या याला का? साधी परिमेय संख्या. क्लिअर आहे. मग आता कर्णिस्थ परिमेय संख्या कोणती? तर कर्णिस्थमध्ये काय बेटा? कर्णी म्हणजे काय? वर्गमूळ किंवा घनमूळ. जर तुम्ही म्हणाल की सर 25 कर्णिस्थ परिमेय संख्या आहे का? तर मी म्हणेल हो. कारण की का? याचा वर्गमूळ निघत आहे 5. जर तुम्ही म्हणाल की सर 64 आहे का? तर मी म्हणेन हो. का? याचा वर्गमूळ निघत आहे 8. जर तुम्ही म्हणाल सर 125 आहे का? तर मी म्हणेन हो. कारण की काय? याचं घनमूळ निघत आहे किती? 5. 5चा घन 125 होते. 5 5 25, 25 5 125 होऊन आलं. म्हणजे हे झालं घन. ठीक आहे. सपोज तुम्ही म्हटलं की सर 144 आहे का? तर मी म्हणेन हो. किती? 12. सपोज तुम्ही म्हटलं असं मला की सर 71 हे कर्णिस्थ संख्या आहे का? तर मी म्हणेन नाही. कारण की याचं वर्गमूळ निघत नाही. म्हणजे कर्णिस्थ संख्या आहे का? नाही. ही कर्णिस्थ संख्या नाही आहे. ही कर्णिस्थ संख्या नाही. कारण की याचं वर्गमूळ निघत आहे का? कर्णीचं वर्गमूळ निघत आहे का? नाही निघून राहिलं. मग कर्णिस्थ संख्या कशी राहणार आहे? कर्णिस्थ संख्या म्हणजे ती ज्याचं वर्गमूळ किंवा घनमूळ निघत असेल त्याला काय म्हणू आपण? कर्णिस्थ संख्या म्हणू. दशांश का म्हणू? 0 पॉईंट नंतर जेवढे पण पॉईंट राहिला त्याला आपण काय म्हणू? दशांश परिमेय संख्या. या परिमेय संख्या. ठीक आहे. साधीच परिमेय संख्या ज्याच्या छेदामध्ये 0 सोडून इतरत्र कोणती पण संख्या असेल, इतरित्य कोणती पण संख्या असेल ती काय? साधी परिमेय संख्या. कळलं का? मी याची व्याख्या नाही लिहून दिली. याची मुद्दामून मी 3 पार्ट केले. साधी परिमेय संख्या, दशांश आणि कर्णिस्थ. कळतं? याच्या समोर जाऊया. आपण आता क्वेश्चनवर जाऊया. बेटा आपण आता त्या जेवढ्या संख्या शिकल्या त्याचे प्रॉब्लेम करून आलो. तर सगळ्यात टाईप नंबर पहिला काय म्हटले? 41 ते 73 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती? नैसर्गिक संख्या म्हणजे कोणत्या बेटा? 1 पासून तर अनंतपर्यंत. ठीक आहे. तर त्या काढायच्या आपल्याला. तर सगळ्यात पहिले काय करायचं बेटा? जेव्हा नैसर्गिक संख्या काढायची, काय नैसर्गिक संख्या काढायची तेव्हा काय करायचं? सगळ्यात पहिले या दोघांची गॅप काढायची. 73 मधून 41 मायनस करायची. किती? 3 मधून 1 गेले उरले किती? 2. 7 मधून 4 गेले उरले किती? 3. ठीक आहे. 32 उरले. किती उरले? 32 उरले. आणि याच्यामध्ये काय करायचं? +1 करायचं. काय करायचं? +1 करायचा. फक्त +1 म्हणजे उत्तर किती येणार बेटा? 33. किती येणार आहे? 33. कळतंय का? मी काय केलंय? या दोघांची गॅप अधिक 1. या दोघांची गॅप अधिक 1. 3 मधून 1 गेला 2 उरले. 7 मधून 4 गेले 3 उरले. 32 अधिक काय होते? 1 म्हणजे काय? ते 2. 32 अधिक 1 म्हणजे किती? 33. तर आन्सर किती येणार याचं? 33 येणार आहे. किती येणार आहे? 33. सपोज तुम्हाला दुसरं काय म्हटलं? जर तुम्हाला दुसरं काय म्हटलं तर 21 ते 53. 21 ते 53 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्या सांगा. दुसरा प्रॉब्लेम. ठीक आहे. प्रत्येक टाईपचे बेटा मी 2 प्रॉब्लेम घेणार. प्रत्येक टाईपचे जेवढे टाईप शिकू आपण. तर 53 मधून 21 मायनस करा. किती? 3 मधून 1 गेला 2. 5 मधून 2 गेला 3 राहिले. म्हणजे तेच येणार आहे. काम करू, चेंज करून टाकू. याच्यामध्ये 63 करू, 64 करू. ठीक आहे. 64 मधून 21 उडवा. 4 मधून 1 गेला किती राहिले बेटा? 3 राहिले. 4 मधून 1 गेला 3 राहिले. 6 मधून 2 गेले. 6 मधून 2 गेले उरले किती? 4. कळतंय? 4 मधून 1 गेला 3 आणि 6 मधून 2 गेले उरले 4. क्लिअर आहे. आता याच्यात काय करायचं? 1 अधिक करायचं. एकाची बेरीज करायची. म्हणजे 43 अधिक 1 किती? 44. 43 अधिक 1 म्हणजे किती बेटा? 44. कळतंय? म्हणजे नैसर्गिक संख्या किती झाल्या? 21 ते 64 मध्ये टोटल नैसर्गिक संख्या किती झाल्या? 44 झाल्या. मी पुन्हा सांगत आहे. 64 मधून आपण काय केलं? 21 वजा केले. हे 3 आले. हे किती आले? 4 आले. अधिक 1 किती? 44. क्लिअर आहे. याला म्हणतात नैसर्गिक संख्या. कुठूनही काढू द्या, कुठूनही देऊन द्या. 1 पासून 11 पासून ते 91 पर्यंत पण दिलं तरी आपण काढून घेऊ. काही फरक पडणार नाही. फक्त करायचं का बेटा? या दोन संख्येची गॅप अधिक 1 करायचं. काय करायचं? अधिक 1 करायचं. कळतंय? आपण दुसऱ्या क्वेश्चनकडे वळूया. दुसऱ्या टाईपकडे वळूया. ठीक आहे बेटा. टाईप नंबर 2. ठीक आहे. टाईप नंबर 2 बेटा. 1 ते 50 पर्यंत नैसर्गिक संख्येची बेरीज किती? 1 ते 50 पर्यंत नैसर्गिक संख्येची बेरीज किती? तर नैसर्गिक संख्या म्हटलं तर काय करायचं बेटा? 50 आहे. 1 ते 50. तर आपल्याला काय करायचं? बेरीज करतो म्हटलं 1 2 3 4 5
6 असं करत करत शेवटी 50 पर्यंत करायला लागेल. पण एवढं सर्कस करायची नाही. तर सर्कल करायची काय बेटा बघा सांगतो. सोपं. जे पण 50 आहे त्याचे काय करायचे अर्धे करायचे. काय करायचे अर्धे. अर्धे म्हणजे किती बेटा 25 बस. किंवा एक दुसरी पद्धत आहे 50 गुणाकारात 51. काय करायचं 50 गुणाकारात 51 असं केलं तरी चालते किंवा अर्ध केलं तरी चालते. भागीला किती 2. शेवटी उत्तर तेच येणार आहे जे येणार होतं. तर किती बेकबे 25 आहे ना. ठीक आहे. मग 25 एक 25 5 हातचे किती 2. 25 एक 25 25 5 हातचे 2 25 5 125. 125 आणि 2 हे किती 125 आणि 2 किती 127. कळतंय. 25 एक 25 5 हातचे किती 2. 25 5 125. 125 आणि 2 127 म्हणजे किती. याचं उत्तर किती येणार बेटा बरोबर पटाक्कन 1275. किती येणार आहे 1275. बघा मी केलं काय 1 ते 50. 1 ते 50 म्हटलं तर 50 चे अर्धे किती होते 50 चे अर्धे 25 होते. किंवा 50 गुणाकारात 51 करा. भागीला किती करून टाका 2 करून टाका तरी चालतं. काही प्रॉब्लेम नाही. कळतं कळतं कळतं. याच्यासारख्याच आपण दुसरा प्रॉब्लेम बघूया. याच्यासारखंच आपण काय करूया दुसरा प्रॉब्लेम सेम टाईप नंबर 2चं दुसरा प्रॉब्लेम. सपोज मी तुम्हाला असं म्हटलं 1 ते 30 पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज नैसर्गिक संख्यांची बेरीज तर काय करू बेटा 30 गुणाकारात किती 30 गुणाकारात किती 31 भागीला किती 2. ठीक आहे. बेकबे 15 दुनी 30. मग उत्तर किती येणार आहे 15 एक 15 5 हातचे किती 1 15 त्रिक 45 45 आणि 1 46 म्हणजे किती 465. कळतं कळतं. मी काय करत आहे याच्या समोरचा अंक घेऊन आलो. याच्या समोरचा अंक भागीला किती 2. याच्या समोरचा अंक भागीला किती 2. कळतं कळतंय. तिसरा क्वेश्चन घेऊन घेऊया. तिसरा क्वेश्चन म्हणजे आपण एक टाईपचे 3 क्वेश्चन घेतले तरी सफिशियंट आहे. हे किती घेऊन घ्या 40 घेऊन घ्या. तर 40 गुणाकारात किती 41 किती 41 भागीला किती 2. मग किती हे 20 येणार आहे. तर किती येणार आहे 20 एक 20 हा. किंवा 1 लिहून टाका बेकबे बेचोक 8 आणि हे किती 0 है ना. बेकबे आणि बेचोक 8 किती 820. कळते. हा टाईप नंबर किती आहे बेटा 2 आहे. हा टाईप नंबर किती आहे 2 आहे. याच्या समोर जाऊ टाईप नंबर 3 कडे. ठीक आहे. टाईप नंबर किती हा 3 आहे. काय म्हणतो बेटा आतापर्यंत काय शिकलो आपण 1 ते 40 पर्यंत करतो. 1 ते 40 ची नैसर्गिक संख्येची बेरीज करतो. काय करतो 40च्या समोरचा आकडा 41 डिवाइड बाय किती 2 केलं. पण हे प्रत्येक वेळी नाही येणार ना बेटा. जेव्हा असा उटपटांग क्वेश्चन विचारला आता 38 ते 88 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. तर मग काय करू तर काय करायला लागलं बेटा या दोघांची सगळ्यात पहिले काय करायला लागेल या दोघांची बेरीज 88 आणि 38ची. 8 आणि 8 16 8 आणि 8 16 8 आणि 3 11 11 आणि 1 12 किती झाले 126. बघा आम्ही काय केलं सगळ्यात पहिले काय केलं या दोघांची बेरीज केली. काय केली बेरीज केली 8 आणि 8 16 6 हातचा किती 1 8 8 9 10 11 11 आणि 1 12 भागीला किती 2 भागीला किती 2. आता बेटा याच्यामध्ये एकूण नैसर्गिक संख्या किती आला. काय म्हटलं मी एकूण नैसर्गिक संख्या म्हणजे किती बेटा या दोघांमध्ये किती नैसर्गिक संख्या आल्या 38 पासून 88 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती आल्या. याच्यासाठी आत्ता थोड्या वेळापूर्वी शिकलो आपण काय करायचे बेटा या दोघांचं गॅप काढायचे. 88 मायनस काय करायचे 38 वजा केले 0 8 मधून 3 गेले उरले किती 5 अधिक काय करतो 1 करत होतो म्हणजे किती येणार आहे बेटा याचा उत्तर किती येणार आहे 51 येणार आहे. म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या किती आहे या दोघांमध्ये 51 नैसर्गिक संख्या. आता बस उत्तर आलं आपलं बेकबे बेसख 12 आणि बेत्रिक 6 म्हणजे किती 63 गुणाकारात किती 51. कळतं हे कसं केलं मी रिपीट करत आहे बेटा. मी काय केले सगळ्यात पहिले या दोघांची बेरीज केली 126. ठीक आहे. मग भागीला काय केलं 2 केलं. मग एकूण नैसर्गिक संख्या काढायसाठी आता शिकलो आपण थोड्या वेळापूर्वी काय शिकलो की या दोघांचा फरक काढायचा. या दोघांचा फरक काढला की त्याला 50 अधिक 1 केला की त्याला 51. क्लिअर आहे. तर समोर जाऊया गुणाकार किती 3 1 3 3 1 3 उरला. मग किती होते बेटा 5 त्रिक 15 5 त्रिक 15 5 त्रिक 15 आणि 6 1 6 15 आणि 6 किती होते 21 होते. किती होते 21 21चा 1 हातचे किती 2. ठीक आहे. मग किती होते 6 पंचे 30 6 पंचे 30 30 आणि 2 32. बघा बेटा मी याच्यात रफमध्ये चाललो का बेटा मी रफमध्ये चाललो का रफमध्ये नाही चाललो मी इथला इथं करून आलो. मी काय करत आहे इथला इथं करत आहे. मी काय करते इथला इथं 3 1 3 3 1 3 5 त्रिक 15 5 त्रिक 15 आणि 6 1 6 15 आणि 6 किती होते बेटा 21 होते. 21चा 1 हातचे किती 2. मग 6 पंचे 30 30 आणि 2 32 म्हणजे आन्सर किती येणार आहे 32 13 आहे का 32 13 हो आहे 32 13 आहे. आपला आन्सर काय झाला 32 13. क्लिअर आहे.
ठीक आहे, याच्यासारखे आपण अजून 2 क्वेश्चन करून घेऊया. याच्यासारखे आपण किती 2 क्वेश्चन करून घेऊया. ठीक आहे. बारा ते 34 पर्यंतची सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज. तर सगळ्यात पहिले काय करू बेटा, या दोघांची बेरीज करू. 4 आणि 2 6, 4 आणि 2 6. दुसरा क्वेश्चन आहे 4 आणि 2 6, 3 आणि 1 4, भागीला किती 2. इथपर्यंत क्लिअर आहे. मी काय केली, दोघांची पहिले बेरीज केली, भागीला 2. गुणाकारात एकूण नैसर्गिक संख्या म्हणजे 12 पासून 34 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती आल्या, तर 34 वजा किती 12. 4 मधून 2 गेला उरला 1, सॉरी 4 मधून 2 गेले उरले किती 2. 3 मधून 1 गेला किती 2. 22 अधिक 1 किती 23. म्हणजे टोटल संख्या किती आला बेटा 23 आला. मी पुन्हा सांगत आहे, या दोघांची आपल्याला काढायचं काय, एकूण नैसर्गिक संख्या काढायचं आहे. 34 - 12, 34 - 12 म्हणजे किती, 4 मधून 2 गेले उरले 2, 3 मधून 1 गेला उरला किती 2. 22 अधिक 1 किती 23. 23 येते. ठीक आहे. बे दुने 4 है ना, आणि बेत्रिक 6. 23 गुणाकारात 23. याचा वर्ग किती ते 529. किती ते 3चा वर्ग 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 किती, 3 दुने 6 आणि 3 दुने 6, 6 आणि 6 12, 1202. हातचे किती 1, बे दुने 4, 4 आणि 1 5 म्हणजे किती 529. किती येणार बेटा 529. टोटल बेरीज किती येणार 529. काय मी वेगळं केलं का, मी वेगळं नाही केलं, मी तेच केलं. या दोघांची टोटल केली, या दोघांची टोटल डिवाइड बाय 2. 4 आणि 2 6, 3 आणि 1 4, 46 डिवाइड बाय 2 केलात, मग किती आलं 23. 23 आणि मग काय केलं, संख्या काढल्या, एकूण संख्या. तर काय 34 - 12, 34 - 12, 34 - 12 केले उरले किती 22 अधिक 1 23. म्हणजे 23 गुणाकारात 23 म्हणजे किती 529. कळतं 529. याच्यानंतर एक पुस्तकातला क्वेश्चन घेऊन टाकू आपण. 54 ते 82 पर्यंतचे ऑप्शन लिहून टाकू आपण याचे. 54 ते किती 82, 54 ते 82 पुस्तकातला क्वेश्चन घेऊन टाकू. 54 ते 82, 82 पर्यंतच्या किती नैसर्गिक संख्यांची बेरीज ऑप्शन लिहून टाकू. किती आहे 20 72, 404, 19 72. 20 72, 40 40. दुसरा चौथा यापैकी नाही. ठीक आहे, तेच सेम. तर काय करू, सगळ्यात पहिले या दोघांची टोटल करू. 4 आणि 2 6, 8 5 13, 136 भागीला किती 2. इथपर्यंत क्लिअर आहे. आता गुणाकारामध्ये काय करू, एकूण संख्या काढू. एकूण संख्या काढायच्या. एकूण संख्यामध्ये काय करू बेटा, मायनस करू. 82 मधून 52 उडून टाकू, 54 उडून टाकू. 12 मधून 4 गेले उरले किती 8, 8 मधून 6 गेले किती उरले 2 अधिक 1 म्हणजे किती 29. म्हणजे टोटल संख्या किती आहे नैसर्गिक संख्या, या संख्येपासून या संख्येमध्ये 29 नैसर्गिक संख्या म्हणजे 29 गुणाकार भाग. आता किती बेक बे बेसख 12 उरला किती 1, बे 8 16 है ना. 136 भागीला 2, बेसख 12 बे 8 16 म्हणजे किती 68. आता याचा गुणाकार करून टाकू. 68 गुणाकारात किती, गुणाकारात 29. ठीक आहे. 9 8 72, 2 हातचे किती 7. ठीक आहे. 8 2 16, 9 सख 54, 54. एक काम करू 50 पकडू, 9 सख 54. आपण थोड्या वेळासाठी काढू 50 पकडू. 50 आणि हे 16, 50 आणि 16 66, 66 आणि 4, 66 आणि 4 70, 70 आणि 7 77, 77 7 हातचे किती 7. पुन्हा साइन 2 12, 12 आणि 7 किती होतं बेटा 19. आलं आलं. बघा बेटा हे कॅल्क्युलेशन जागेच्या जागेवर होते, इथल्या इथं होतं, काय टेन्शन नाही, आपल्याला सांगायला नाही लागत. ठीक आहे. पुन्हा सांगत आहे 9 8 72, 72चे किती 2 हातचे किती 7. 8 2 16, 8 2 16 आणि 8 2 16 होते, पकडून ठेवा. मग किती होते 9 सख 54. तुम्ही 54 पकडलं, फक्त काय पकडलं 50. 50 मध्ये 16 टाकून दिले की झाले 66 झाले. 66 अजून ते 4 70, 70 आणि ते 7 किती होते 77, 77चे 7 हातचे किती 7. मग साइन 2 12, साइन 2 12, 12 आणि 7 19, सर 1972. कळते कळते बेटा. हा तिसरा टाईप आहे. हा कितवा टाईप आहे तिसरा टाईप आहे. याच्या समोर जाऊ आपण चौथ्या टाईपकडे जाऊया. हे रफ करून देतो बेटा मी.